नमस्कार मित्रांनो, आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर मतदान कार्ड डाउनलोड कसं करायचं तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं युनिक गाईड हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी। तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला वोटर हेल्पलाईन नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे। ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर या ठिकाणी 3 नंबरचा डाउनलोड ई पिक हा तुम्हाला ऑप्शन दिसत असेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जर तुमचं अगोदर अकाउंट असेल तर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता। आणि जर तुमचा अकाउंट नसेल तर या ठिकाणी न्यू यूजर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा अगोदर अकाउंट क्रिएट करायचा आहे। आता माझं अकाउंट अगोदर आहे, त्यामुळे मी या ठिकाणी माझा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घेतो। तर मित्रांनो, माझा अकाउंट या ठिकाणी लॉग इन झालेला आहे। लॉग इन झाल्यानंतर डाउनलोड ई पिक या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मी या ठिकाणी डाउनलोड ई पिक या ऑप्शनवरती क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर येस आय हॅव ई पिक नंबर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा ई पिक नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य म्हणजेच महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे। तर मी या ठिकाणी माझा ई पिक नंबर टाकून फेच डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करतो। या ठिकाणी तुम्हाला एक OTP अजून एकदा पाठवण्यात येईल, तर तो OTP तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड ई पिक या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी माझं मतदान कार्ड डाउनलोड झालेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही देखील तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, हा महत्त्वाचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील नक्की शेअर करा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं युनिक गाईड हे आपलं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।